जेवणाआधीच काय पाणी पितेस? पाणी नंतर पी, आधी जेवायला सुरुवात कर. चल, पोट नाही का भरणार? लक्ष्मी, अगं नीट जेव की. जांग रुसल्या वाटतं. तिला बोर्डिंगला पाठवाल्यात म्हणून रुसले. बोर्डिंग नाही, कॅम्प. हा तेच ते. वहिनी, मी काय म्हणतोय, तिच्या मनात नाही तर कशाला उगाच. सूरज भाऊजी, आपण सगळं लहान मुलांच्या मनाप्रमाणे करायला लागलो तर मग काय खरं नाही. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या मनासारखं करा की, पण ते कॅम्पचं तेवढं कॅन्सल करा. वय की अहो, लक्ष्मीला आजवर कुठंच एकट्याला सोडलं नाही, आता तरी कशाला उगाच. जरा तिचं तोंड तरी बघा आणि विचार करा. अजिबात नाही. हे हसायला काय झालं तुला? नाही, तिचं तोंड बघून हसायला आलं. असं हसायचं नाही. वहिनी, पण एवढं कडक का वागायला लागलाय तुम्ही? अहो, मारामारी केली तिनं. गावातल्या एका पोराचं डोसकच फोडलं. घरात नाशी ताड ताड चालत गेली ग्राउंडवर आणि एकेकाला धू धू धुतला. मग पोलीस आले, माहितीये का तुम्हाला? जेलात गेली असती. थोडक्यात वाचली. बस झालं, जेव गप. युवराज, तुम्ही पाठदेशी जेवून घ्या. ए, चार चांगल्या गोष्टी शिकवायचा केला, कशाला पाठवलं तुला? मला ते मम्मीने काळजी घ्यायला सांगितलं याची. शिकवाय मला कुठे येतंय? बरं, आता गप्पा बास झाल्या. जेव्हा समधी नीट. झालं माझं जेवण. चला आता जाऊन झोपा. उद्या सकाळी लवकर उठायचं. ब्रश करून जाऊ. आता तुम्ही तोंड पाडून बसू नका. तुम्हाला किती बी सांगितलं तरी तुम्ही ऐकणं झालेत. हो, जरा विचार करा. आज जर का जास्त काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. पोलीस असून सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलीला सुधारगृहात पाठवावं लागतंय. जमलं असतं का? मी जे सगळं करते ना ते राजलक्ष्मीसाठी करते. राजलक्ष्मी हुशार आहे पण जरा उन्हाळ आहे. वहिनी, बारकी पोरं म्हटलं की आगाऊपणा करणारच की हो. आपण कशाला लक्ष द्यायचं? तसं नाही भाऊजी. लहान मुलांनी दंगा करायलाच पाहिजे, पण त्यालाही काही मर्यादा आहे का नाही? आज जसं झालं तसं राजलक्ष्मीने परत काही करू नये म्हणून तिला हा धडा मिळणं गरजेचं आहे. समजलं का? हे बघा, मी जे करते ते बरोबर करते. माझ्यावर जरा विश्वास ठेवा. राजलक्ष्मी, काय टाइमपास करत बसलीस तू? पटपट बॅग भर बाळा. मला घड्याळ तर घालू दे की. मी घालते घड्या. दे इकडे. मी काय म्हणतो आई? आधी म्हणते म्हणायला शिक. बरं, मी काय म्हणते, मी आता अजिबात दंगा नाही करत. अभ्यास, शाळा आणि तुझं टाइम टेबलही पाळी. दुसरं काहीच करणार नाही. दुसरं काही करायचं पण नाही. पण त्याच्यासाठी मला कॅम्प कॅन्सल करायला लागेल. अजिबात नाही. कॅम्प कॅन्सल होणार नाही. कॅम्प मध्ये गेलीस ना की जरा तुला शिस्त लागेल. मग तिकडनं परत आलीस की परत आपण अभ्यास करायचा, टाइम टेबल बनवायचं, फॉलो करायचं.
राजलक्ष्मी, चतुर्भिंगरीचं पुस्तक अजिबात घेऊन जायचं नाही. याच्यापासून सोडवायला तर मी तुला कॅम्पला पाठवते ना. अजिबात रुसून माझ्याकडे बघायचं नाही. काही झालं तरी तुला कॅम्पला जावं लागणार म्हणजे लागणार. काय मग झाली का तयारी? चालू आहे. हो बघा की कोकरूचं कसं तोंड पडलंय ते. तुम्ही काही म्हणा, कोकरू म्हणा नाही तर अजून सोनू म्हणा, पण तिला कॅम्पला जावं लागणार म्हणजे लागणार. बरं चला आता आवरा लवकर आणि झोपा. उद्या सकाळी लवकर निघायचंय कॅम्पला जायला. लवकर झोपा, मी जाते आणि काम आवरून येते. बरं. लक्ष्मी, कॅम्पला लई मज्जा करायची बघ. तिकडे लई मजा असते. तिकडे आहेत का नाही नवी पोरं पोरी येणार, तुझे नवे दोस्त बनणार, लई मज्जा करायची. पण गावात करतो मी मज्जा. हे आता आई म्हणले तर तिकडे जायला लागणार का नाही? तू तिकडनं इकडे आलीस का नाही? मग इकडे कर की मज्जा. आता कॅम्पला मज्जा कर. पण आई मला शिस्त लागावी म्हणून पाठवते, मज्जा करायला नाही. अगं, आपण मज्जा करायची. पण कशी करणार मज्जा? हे बघ, चतुर्भिंगरीचं पुस्तक पण घेऊन देत नाही आई. होय काय? असं कसं? हे बघ, हे तुझं मी असं चतुर्भिंगरीचं पुस्तक घेतलं आणि असं बॅगीमध्ये ठेवलं. हा, कोणी विचारलं तर काय सांगायचं माहित आहे? माझ्या रानादाना पुस्तक ठेवलंय. तर काहीच काळजी नाही. पण राणादा, मला तुला सोडून नाही जायचंय. मला तरी तुला कुठं सोडायचंय, पण जायला तर लागणारच. हे बघ, तू 10 दिवस तिकडे कसं तरी काढ, 10 दिवस तिकडे राहतो. अरे काय येळ आले आपल्यावर ही पप्प्या. हे असं वडापाव तोडणं असं मला कधीच वाटलं नव्हतं बघ. बापू, माझी सुरकी नाही वाटता, नाहीतर तुम्हाला आता झणझणीत कालवण, भाकरी, खरडा असं समज खायला दिलं असतं. पण अरे कांदा बी दिकी. हे नुसतं वडापाव तोडणं बरं वाटत नाही रे. मला कांदा लागतोय. हो कांदा लागतोय. कांदा किती महाग झाला माहितीये का तुम्हाला? त्यात आपलं पहिलं काम फसलंय. एक पैसा नाही खिशात. बापू, त्या दुकानाचं वजन बी माझ्या डोसक्यावर आहे आता. अरे तुझ्या दुकानात साधं चॉकलेट घ्यायला बी पोरं येत नाहीत. कशाला उगाच खर्च केलायस त्या दुकानावर? तसं नाही आहे ते बापू. काय आहे, ह्या दुकानाच्या आडानच आपल्याला आपली समधी काळी कामं करून घ्यायची आहे. अहो दुकान ही गरज आहे आपली. कांदा बी गरज आहे माझी. बापू जरा गरज आहे की नाही कांद्याची तुमची, जरा बाजूला ठेवा. हा काय आहे, पुढचं काम झालं की खिशात पैसे मग खावा कांदा. खिशात पैसे नाहीत म्हणत. अरे कडक कापड घालून मिरवतोयस की गावातनं. बापू एक वेळ पोटाला पिळ पडला तर चालेल, पण कपड्याला निळ पाहिजे. कसं आहे, असं इम्प्रेशन पडतं आणि मग इम्प्रेशन पडलं की नाही मग लोक आपल्याला कामं देतात. नाहीतर तुमच्यासारखं घरात बसायला लागते माशा मारत. कळलं काय? हो माननीय परेश पाटील काय उगाच म्हणत नाहीत मला गावात. माननीय, तुला माहितीये का तुला गावात लोक काय म्हणतात? मामासा, माननीय महापीचा साक्षीदार. बापू गावात काय बी म्हणत येतो, आपण आपलं काम करत राहायचं बापू. ढेकळाची काम करतोयस तू. अरे उगाच त्या बारक्या पोरांना कशाला खुन्नस दावा लागलाय? खावा वडापाव खावा, तुम्हाला नाही कळणार बापू. फार दुनिया कोळून प्यालेला माणूस आहे. तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझा. काय आहे, त्या लक्ष्मीला झटका दिला की रानाला झटका बसणार. त्या लक्ष्मीनं आपल्या लक्ष्मीवर आधीच हल्ला केलाय. तो राग माझ्या डोसक्यात हायच. आणि रानाचा जुना राग त्या दोघांना एक मी डबल झटका देणार आहे. डबल बार. गावात मला लोक माननीय असं म्हणत होती, आता माझा मामासा करून ठेवलाय. दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण ह्या रानाला सोडणार नाही. नाही 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 राणा, तुला नाही सोडणार मी आता.
राजलक्ष्मी, अगं ये लवकर, उद्या सकाळी लवकर उठायचंय. आलीस का? आले आहे. अगं काय ग, काय झालं माझ्या गोडीला? दादा, लई शिंका येत आहे, सर्दी झाली बहुतेक. अरे बापरे, आता तू ते कॅम्पला कशी जाणार? हो नाही आता तर अजिबात नाही. अहो तिकडे गेला आणि ताप आला म्हणजे काय त्रास झाला म्हणजे माझ्या गोडीला कोण सांभाळणार? हो हो हो, तुम्ही लगेच एवढे पॅनिक होऊ नका. राजलक्ष्मी इकडे बघू. अरे बापरे, अहो खरंच शिंकते की. म्हणजे तुम्हाला काय खोटं वाटतंय काय? तिला इकडे ठेवून घ्यायचं म्हणून आम्ही नाटक करतोय असं वाटतंय होय तुम्हाला? नाही तसं नाही हो. उन्हातानात फिरली असेल, तिचा बोरा खाल्ला असेल, थंड पाणी प्यायले असेल म्हणून सर्दी झाली असेल. बघा काय करायचं, मी काय म्हणतो ते कॅम्प कॅन्सल करून टाकूया. नाही नाही नको, माझ्याकडे एक उपाय आहे. विक्स वेपोरब, सर्दी खोकल्यावर एकदम रामबाण उपाय. लक्ष्मी पटकन बरी होईल. पण यात असं काय आहे ज्यानं लक्ष्मी पटाक दिशी बरी होईल? यात आहे निलगिरी, मेंथॉल आणि कापराचं आयुर्वेदिक मिश्रण, जे लावलं की लगेच रिलीफ मिळतो. लहान मुलांना सर्दी, खोकला, अंगदुखी सारखे आजार अशक्त बनवतात. धड झोपही लागू देत नाही. म्हणून हवं विक्स वेपोरब. विक्सची ऊब सर्दी खोकल्यासारख्या 6 लक्षणांपासून आराम देते आणि शांत झोपही लागते. अरे वा, अहो भारीच की. चला लक्ष्मीबाई, आता आडव्या वा, तुम्हाला विक्स वेपोरब लावूया. चला 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 लवकर. शाबास, ये सावकाश झोप. काहीही झालं तरी लक्ष्मी कॅम्पला जाणार. झोपा आता. झोपा. चला. काय लक्ष्मी, चाललीस का बोर्डिंगला? गोदाक्का, चल लक्ष्मी, घे खाऊन. उपाशी पोटी जाऊ नये लक्ष्मी. अगं खा की. राजलक्ष्मी, सगळे सांगतात तर खा की. मला भूक नाही. मी काय म्हणतो, नाही इथनं पुढे लक्ष्मी तुम्ही सांगेल तसंच वागणार. अरे वा, चांगलंय की. मग मग करूया काय कॅन्सल? अजिबात नाही. गोदक्का, आता तू तरी सांग की. आता मी काय सांगू बाबा? अगं काय सांगू माझी पोराला असं लांब पाठवायचं असतंय वय? आता तिच्या मनात नसताना तिला लांब कशाला पाठवायचं? दगडाचं काळी झाले म्हणायचं यांचं. गोदक्का, तू कधी मला लांब पाठवलंयस, मला मारलेस? मी म्हणलं मला शाळेत जायचं नाही तर नाही पाठवलंस. बघा गोदक्का, तुमच्यामुळे हे बिघडलेत असं म्हणतायत. तुमच्यामुळे अभ्यास नाही केला कधी यांनी. तुम्ही जर का त्यावेळेला 4 फटके मारले असतेत ना, तर आज ही वेळ आलीच नसती. सगळा दोष तुमचा आहे गोदक्का.
माझा माझा कसा? आता ह्याला शिकायचं नव्हतं तर मी काय बळजबरी करणार होय? हा मी बी हेच म्हणतोय. आता लक्ष्मीच्या मनात नाही कॅम्पला जायचं तर कशाला उगा बळजबरी करताय तुम्ही? मी तेच म्हणतेय गोदाक्का, तुम्ही जर का कडक वागला असतात ना तर आज हे वेगळे असते. अच्छा, म्हणजे गोदक्कानं माझा नीट सांभाळ केला नाही असं म्हणायचंय होय तुम्हाला? गोदक्का ऐकलंस का काय म्हणतात ते? गोदक्का ते काय नाही, आता तू त्यांना सांगून टाक की लक्ष्मीला पाठवायचं नाही म्हणून. आता मनातच नसेल शिकायचं तर मी तरी काय करणार? तेच तर, लक्ष्मीच्या बी मनात नाही की कॅम्पला जायचं. मग कॅम्प कॅन्सल ठेवू का बॅग? अजिबात नाही. गोदाक्का, त्यावेळेला जर का तुम्ही हातात छडी घेतली असती ना तर हे चुपचाप शाळेत गेले असते आणि शिकले असते. तुम्हीच लाड केले त्यांचे. आता बारक्या पोरांचं लाड करायचं नाही तर कोणाचं? मी बी तेच म्हणतोय. तर लक्ष्मी जर कॅम्पला गेली तर तिचं लाड कसं करणार? गोदक्कानं मला एवढी माया लावली, मग तुम्ही काय माया लावली? तुम्हाला जात्याला बांधून ठेवायच्या गोदाक्का. गोदक्का बघ तुला दगडाच्या काळजाचं म्हणतात त्या. आता लईच आगाऊपणा केल्यावर काय करणार? गुळाची ढेप शिल्लक ठेवत नव्हता राणा, मग त्यात माझं काय चुकलं? तेच म्हणते मी. आता बापासारखी पोर निघालीये तर मग मी कडक वागायला नको का गोदाक्का? अगं हो की, नग कोण म्हणते तुला? गोदक्का तू बी दगडाच्या काळजाची झालीस. ए तू गप्र, तुझ्यामुळेच हे ऐकून घ्यायला लागतंय मला. तू जर तवा शिकला असतास तर ही वेळच आली नसती. अंजली म्हणते तसं त्यावेळेला मी तुला 4 रट्ट दिला असतं, नाहीतर बोर्डिंगला पाठवलं असतं तर बरं झालं असतं. बघा ना गोदाक्का, आता स्वतः बिघडलेत आणि त्यांच्या पोरीलाही बिघडवतायत. राणादा, कॅम्प कॅन्सल झाला असेल ना तर बॅग ठेवून येतो. अजिबात नाही. बस चालती. तुला कॅम्पला जायचं म्हणजे जायचंच आहे. अहो, तुम्ही सोडायला जात नसाल ना तर मी जाते सोडायला. आज जर का तू गेली नाहीस ना कॅम्पला तर लक्षात ठेव, बोर्डिंग स्कूलला पाठवेन मी. बोर्डिंग? आता हे काय नवं? नवीन कुठे? आपण लाडूला नाही का टाकलंय बोर्डिंगला? हे बघा, लाडू पैलवान आहे. लक्ष्मी फुलासारखी पोर आहे ना फुलासारखी. मग तिला जरा ऐकायला सांगा आणि गप गुमान जायला सांगा कॅम्पला. जर का तू गेली नाहीस तर मी खरंच बोर्डिंग स्कूलला टाकेन बर का. माझ्या मुलीने बेशिस्त वागलेलं मला कळणार नाही. चला उठा. काय बोलताय तुम्ही? ए चल ग बाई. लक्ष्मी नीट राहा बरं काय. गप गप, रडू नकोस. मी रडत नसते. आता तू गेलीस हे सगळं घर माझं लाड होणार. हे सगळं माझं होणार, तुझं काहीच नाही. तुला इथली सगळी माणसं विसरून जाणार. आल्यावरती बघू. चला. राजलक्ष्मी, नीट राहा तिकडे. दंगा नको करू. काळजी घे स्वतःची. हा, लक्ष्मी, तिकडे गेल्यावर नीट वागायचं. कुणाची कळ अजिबात काढायची नाही. मी काय कळ काढू? पण कोणी माझी कळ काढली तर पहिली वेळ देवाची म्हणून सोडून द्यायचं. आणि दुसऱ्यांदा भूताची वेळ म्हणून सोडून द्यायचं. आणि तिसऱ्यांदा कुणी काढली तर मग तुझी आहे. मग मी धू की धू? हे बाई, पण कुणाचं डोसकं फोडू नकस म्हणजे झालं. चल 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 चल.